आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, विच इज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर पॉलिमॉर्फिझम मध्ये पॉली या शब्दाचा जो अर्थ आहे तो मेनी ग्रीक भाषेमध्ये, आणि मॉर्फ म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स. म्हणजे पॉलिमॉर्फिझम इज बेसिकली टेकिंग मल्टिपल फॉर्म्स, राईट? सो यू कॅन रीड पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, द सेम मेथड. इथे तुम्ही वाचू शकता, द सेम मेथड नेम. मेथड म्हणजेच फंक्शन. फंक्शनचं नाव असतं, राईट? प्रत्येक फंक्शन आपण डिफाईन करताना त्याला एक नाव देतो, त्यालाच आपण मेथड पण म्हणतो, राईट? जर एक क्लास क्रिएट केला आणि त्या क्लासमध्ये जर आपण फंक्शन डिफाईन करतोय तर त्याला आपण काय म्हणतो, मेथड. सो मेथड इज बेसिकली काइंड ऑफ अ फंक्शन. सो सेम फंक्शन नेम किंवा ऑपरेटर म्हणजे प्लस ऑपरेटर, मायनस ऑपरेटर किंवा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर, हे सगळे ऑपरेटर्स झाले. सेम फंक्शन नेम और ऑपरेटर बिहेव डिफरंटली. म्हणजे ऑपरेटर तर प्लसच आहे, पण वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर, डिफरंट ऑब्जेक्ट्स, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर ते जे काम होणार आहे ह्या ऑपरेटरने ते वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे, ह्याच्याबद्दल आपण आज बघणार आहोत की एक्झॅक्टली पॉलिमॉर्फिझम वर्क कसं करतं. तर या वन लाईन मध्ये पॉलिमॉर्फिझम याचा जो अर्थ आहे तो क्लिअर होऊन जातो, बट ते काम कसं करतं दॅट वी विल सी. सो परत एकदा, पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकच फंक्शन, राईट? एकच फंक्शन. एक फंक्शन म्हणजे काय, सेम नाव आहे त्या फंक्शनला, जे नाव आहे ते एकच आहे, पण ते फंक्शन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर जे काम करणार आहे ते वेगवेगळं असणार आहे. आपण कोडिंग करतानाच ते वेगवेगळं करणार आहे. फॉर एक्झाम्पल, नाव एकच आहे बट त्याचं काम वेगवेगळं आहे, असू शकतं, राईट? ऑपरेटर प्लसच आहे बट स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स वर त्याचं काम वेगळं असणार आहे, तो वेगळं परफॉर्म करणार आहे. किंवा नंबर डेटा टाईप असेल किंवा इंट ऑब्जेक्ट असेल, त्याच्यावर प्लस ऑपरेटर हे वेगळं काम करणार आहे. सो एक्झॅक्टली पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, तर एक मेथड किंवा एक ऑपरेटर वेगवेगळे कामं करणार आहे, मेनी फॉर्म्स, राईट? त्या मेथडचे वेगवेगळे फॉर्म्स असणार आहे, म्हणजे वेगवेगळे कामं करणार आहेत, वेगवेगळे आउटपुट देणार आहे. दॅट इज व्हॉट पॉलिमॉर्फिझम मीन्स. सिंपल आहे, ठीक आहे? नावावर जाऊ नका, कन्सेप्ट खूपच सिंपल आहे, ठीक आहे? दोन टाइप्स आहेत पॉलिमॉर्फिझमचे. एक म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम विथ फंक्शन्स अँड ऑब्जेक्ट्स. फंक्शन आणि ऑब्जेक्ट. आणि पॉलिमॉर्फिझम थ्रू इनहेरिटन्स, विच इज मेथड ओव्हररायडिंग, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. दिस वी हॅव ऑलरेडी गॉन थ्रू. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, आज त्याची रिव्हिजन होणार आहे. बट दिस इज अ फर्स्ट टाइप ऑफ पॉलिमॉर्फिझम. हे आज आपण इथे बघणार आहोत, ठीक आहे? इनफॅक्ट दोघं बघणार आहोत, पण हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, हे सांगतोय मी तुम्हाला. हे आपण आतापर्यंत बघितलेलं नाहीये, ते आता आपण बघूया, ठीक आहे? पॉलिमॉर्फिझम विथ फंक्शन अँड ऑब्जेक्ट. लेट्स सी. आपण एक क्लास बनवलाय कार नावाचा, त्याची एक स्वतःची मेथड बनवली आहे. त्या मेथडचं नाव काय, मूव्ह. ठीक आहे, हे त्या मेथडचं नाव आहे. तर ही मेथड जेव्हा आपण कार क्लासच्या ऑब्जेक्टला अप्लाय करणार तेव्हा एक्झिक्यूट काय होणार आहे, तर एक स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. आणि द स्टेटमेंट काय असणार आहे, द कार इज ड्रायव्हिंग ऑन द रोड. सिंपल आहे, ठीक आहे? सो सेम मेथड आपण दुसऱ्या क्लासमध्ये सेम नावाने, राईट, सेम नावाने, मेथड सेम नाहीये, त्याचं नाव सेम आहे. बघा, दुसरा क्लास आहे बोट, राईट? त्याच्यामध्ये पण आपण एक फंक्शन डिफाईन केलंय सेम नावाने, बट त्याचं काम वेगळं आहे. इथे पण काम कसं वेगळं आहे, इथे पण प्रिंटच करतोय, इथे पण प्रिंटच करतोय. सी फंक्शनच्या बॉडीमध्ये तुम्हाला जे हवं ते लिहू शकता. इथे सिम्प्लिसिटीसाठी मी काय केलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे, राईट? इथे तुम्ही वेगवेगळा कोड लिहू शकता. इथे वेगळा कोड लिहिला तो कोड एक्झिक्यूट होणार, इथे वेगळा कोड लिहिला तो कोड एक्झिक्यूट होणार, ठीक आहे? सो इथे जरी प्रिंट फंक्शन सेम दिसत असलं तरी आउटपुट मध्ये जे येणार ते वेगळं आहे ना. इथे आउटपुट मध्ये काय येणार आहे, द कार इज ड्रायव्हिंग ऑन द रोड. जेव्हा तुम्ही मूव्ह मेथड कार या ऑब्जेक्टवर अप्लाय करणार तेव्हा हे प्रिंट होणार. तीच मूव्ह मेथड जेव्हा तुम्ही दुसऱ्या ऑब्जेक्टवर, म्हणजे बोटच्या ऑब्जेक्टवर, ऑब्जेक्ट वेगळा आहे, बोटचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर जेव्हा तुम्ही मूव्ह मेथड अप्लाय करणार, ऑफकोर्स हे एक्झिक्यूट होणार. काय प्रिंट होणार, द बोट इज सेलिंग ऑन द वॉटर, राईट?
सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, प्रत्येक क्लासेस वेगवेगळे आहेत, तर त्याचे ऑब्जेक्ट्स ऑफकोर्स वेगवेगळे असणार आहे, राईट. पण इथे आहे काय, तर प्रत्येक क्लासमध्ये, इथे कार क्लास झाला, बोट क्लास झाला किंवा प्लेइंग क्लास झाला, आपण करतो काय की प्रत्येक क्लासमध्ये जी मेथड आहे ती सेम नावाने आपण डिक्लेअर केलेली आहे, पण त्या मेथडचे जे आउटपुट आहे दॅट विल बी डिफरंट, राईट. सो इथे तुम्ही बघा, प्लेन क्लास आपण इकडे क्रिएट केला, त्याची मेथड आपण डिफाईन केली मूव्ह या नावाने, पण याचा आउटपुट काय आहे, वेगळं आहे. द प्लेन इज फ्लाइंग इन द स्काय, डिफरंट आउटपुट आहे, ठीक आहे. आता याचा फायदा कुठे होणार आहे दॅट वी विल सी. ते कॉमन इंटरफेस आपण क्रिएट करणार आहोत, ठीक आहे. कॉमन इंटरफेस म्हणजे एक वेगळं फंक्शन आपण क्रिएट करणार आहोत. त्या फंक्शनला आपण ह्या तिघ क्लासपैकी कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट ऍज अ इनपुट दिला तर आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आपण एक फंक्शन डिफाईन केलंय स्टार्ट अंडरस्कोर जर्नी नावाचं, ज्याच्यामध्ये आपण इनपुटमध्ये ऑब्जेक्ट देतोय. सो दिस व्हेकल इज नथिंग बट एन ऑब्जेक्ट. इथे तुम्ही काही लिहू शकता, इथे तुम्ही ऑब्जेक्ट हे वर्ड जरी लिहिलं तरी चालतोय, ABC लिहिलं तरी चालतोय, पण इथे ऍक्च्युली आपण काय देणार प्रॅक्टिकली, इथे आपण देणार आहोत ऑब्जेक्ट ऑफ क्लास. इकडे ऑब्जेक्ट ऑफ क्लास देणार. मग होणार काय, या फंक्शनचं काम काय आहे, तर मूव्ह ही मेथड एक्झिक्यूट करणं. इथे तो ऑब्जेक्ट असणार आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट मूव्ह, तर ही मेथड एक्झिक्यूट करणार. सो नेक्स्ट याच्यात बघूया, इथे बघा आपण काय केलंय, कार, बोट आणि प्लेन हे जे आपले तीन वेगवेगळे क्लास होते, त्या तिघ वेगवेगळे क्लासचे तीन ऑब्जेक्ट बनवले. कारचा एक ऑब्जेक्ट बनवला, बोटचा एक ऑब्जेक्ट बनवला, प्लेनचा एक ऑब्जेक्ट बनवला, आणि तो जो सेम इंटरफेस होता तो आपण इथे आता काय करतोय, एक्झिक्यूट करतोय, कॉल करतोय. त्या फंक्शनला आपण इथे कॉल करणार आहोत. त्या फंक्शनचं नाव काय होतं, स्टार्ट अंडरस्कोर जर्नी. त्याला इनपुट काय दिलं, कार ऑब्जेक्ट दिला. परत तेच फंक्शन आपण लिहिलं, त्याला इनपुट दिला दुसरा ऑब्जेक्ट, वेगळं ऑब्जेक्ट विच इज अ बोट. परत तेच फंक्शन लिहिलंय, पण त्याला इनपुट दिलंय वेगळं ऑब्जेक्ट विच इज अ प्लेन ऑब्जेक्ट, ठीक आहे. आणि आता बघा, द ब्युटी इज यू आर गेटिंग द डिफरंट आउटपुट. सो स्टार्ट जर्नी हे फंक्शन जेव्हा तुम्ही कार या ऑब्जेक्टवर वापरतायत, ठीक आहे, तर ते स्टार्ट जर्नी मध्ये जे आपण कोड लिहिलेला आहे तो कोड काय आहे, कार डॉट मूव्ह. आता इथे होणार काय, इथे कार डॉट मूव्ह ऍक्च्युली हा कोड एक्झिक्यूट होणार आहे, हा कोड एक्झिक्यूट होणार आहे. आणि याचा आउटपुट काय असणार आहे, दिस द कार इज ड्रायव्हिंग ऑन द रोड. तसं स्टार्ट अंडरस्कोर जर्नी ब्रॅकेटमध्ये बोट आहे, हे जेव्हा एक्झिक्यूट होईल, हे फंक्शन जेव्हा एक्झिक्यूट होईल स्टार्ट अंडरस्कोर जर्नी, तेव्हा ऍक्च्युली काय होणार आहे, बोट डॉट मूव्ह, राईट, ही लाईन एक्झिक्यूट होईल आणि काय प्रिंट आउट होईल, द बोट इज सेलिंग ऑन द वॉटर, राईट. So that is what the polymorphism is. You are having the same function name move everywhere, but the output is different. आता याचं प्रॅक्टिकल टच तुम्हाला देतो मी इथे. हाऊ दिस इज हेल्पफुल प्रॅक्टिकली. अजून एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला, सांगतो मी, नॉट आय एम गोइंग टू शो इट, आय विल ओनली टेल यू. आता फॉर एक्झाम्पल इकडे बघा, लेट्स से माझ्याकडे तीन क्लासेस आहेत. एक आहे एम्प्लॉई क्लास, ठीक आहे, आणि एक आहे स्टुडंट क्लास, आणि एक आहे लेट्स से पॅरेंट क्लास. पॅरेंट म्हणजे
फादर मदर वाले, स्टुडंटचे पॅरेंट वाले. ठीक आहे, हे 3 क्लासेस आहेत. प्रत्येक क्लासमध्ये एक मेथड आहे. ठीक आहे, शो आयडी नावाची, शो अंडरस्कोर आयडी नावाची एक मेथड आहे. ठीक आहे, इथे पण शो अंडरस्कोर आयडी नावाची मेथड आहे. इथे पण शो अंडरस्कोर आयडी नावाची मेथड आहे. जसे इथे मूव्ह होती तसे आपण 3 क्लासेस बनवले, एम्प्लॉई क्लास, स्टुडंट क्लास अँड पॅरेंट क्लास. आणि त्या प्रत्येक क्लासेस मध्ये आपण काय केलं, त्यांची आयडी काय ते शो करण्यासाठीची एक मेथड बनवली आहे, जिचं काम आहे प्रिंट करणं, जो काय आयडी असेल तो प्रिंट करणं. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये एम्प्लॉई क्लासमध्ये आपण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट बनवणार, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये त्याला आपण सांगणार की बाबा तुझा एम्प्लॉई आयडी एंटर कर. त्याच्यानंतर स्टुडंट क्लासचा जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवणार तेव्हा त्याला आपण सांगणार की तुझा रोल नंबर एंटर कर. पॅरेंट क्लासचा जेव्हा ऑब्जेक्ट बनवणार आपण त्याला सांगणार की तुझा पॅरेंट आयडी मेन्शन कर. राईट, सो एम्प्लॉईचा स्वतःचा आयडी असणार आहे, स्टुडंटचा स्वतःचा रोल नंबर असणार आहे, पॅरेंटचा स्वतःचा आयडी असणार आहे, व्हॉट एव्हर. ठीक आहे, पण आपण एक युनिक इंटरफेस बनवला, राईट, ज्याच्यामध्ये शो युअर युनिक आयडी. राईट, जसं आपण इथे एक फंक्शन बनवलं स्टार्ट जर्नी नावाचं, तसं आपण जर शो युनिक आयडी नावाचं फंक्शन बनवलं आणि त्याला जर इथे एक ऑब्जेक्ट पास केला जो मे बी एम्प्लॉई क्लासचा असेल किंवा स्टुडंट क्लासचा असेल किंवा पॅरेंट क्लासचा असेल. ठीक आहे, तर त्याचं काम काय असणार आहे की तो आयडी डिस्प्ले करणं. सो वी आर हॅव्हिंग 3 डिफरंट objects, employee class, student class and parent class. But by using this method, show unique ID method, आपण तिघांपैकी कोणाचेही आयडी रिट्राईव्ह करू शकतो. ठीक आहे, तर मला जर कोणी सांगितलं की एम्प्लॉई सो एम्प्लॉई आहे, त्याचा आयडी काय आहे, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम जस्ट गोइंग टू कॉल दिस मेथड शो युनिक आयडी मेथड आणि मी त्या एम्प्लॉईचा डिटेल्स टाकणार. आय एम गोइंग टू पुट द डिटेल्स ऑफ दॅट एम्प्लॉई इनसाइड इट. आणि मग मला तो काय करणार, त्या एम्प्लॉईचा आयडी प्रिंट करून देणार. ऑल राईट, सो आय होप तुम्हाला इथे कळालं असेल.